नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। सैनिक स्कूलमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 25,000 ते 38,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2024 या ठिकाणी आहे। शैक्षणिक अर्ज जे आहे, तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल, BA तुमचं झालेलं असेल, BSc झालेलं असेल, BCom झालेलं असेल, B.Ed झालेलं असेल, डिग्री तुमची झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अधिक माहितीची आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, वयमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे सैनिक स्कूल सातारा यांच्यामार्फत जॉबचे नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे TGT मॅथमॅटिक्स या पदासाठी निघालेली आहे। एक वॅकन्सी या पदासाठी आहे, बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल, 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा या ठिकाणी 4 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स तुम्ही केलेला असेल, BSc B.Ed, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। सोबत तुम्ही या ठिकाणी STET किंवा CTET या ठिकाणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। या ठिकाणी तुम्हाला 38,000 रुपये पर मंथ इतकी सॅलरी दिली जाईल। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 21 ते 35 वर्षाच्या दरम्यान या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 1 मे 2024 ला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे TGT सोशल सायन्स या विषयासाठी। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे, ग्रॅज्युएशन झालेलं असेल 2 विषयामध्ये, आउट ऑफ हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, सोशियोलॉजी आणि जिओग्राफी, किंवा या ठिकाणी हॉनर्स ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स किंवा या ठिकाणी जिओग्राफीमध्ये मेन सब्जेक्ट म्हणून, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। सोबत तुमचं BA B.Ed तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे सोशल सायन्स सहित। त्याचबरोबर CTET किंवा SCET पेपर तुम्ही उत्तीर्ण या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 38,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। 21 ते 35 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 1 मे 2024 ला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे TGT जनरल सायन्स या विषयासाठी। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे, बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये आणि मॅथमॅटिक्समध्ये 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा या ठिकाणी 4 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स तुमचा झालेला असेल, BSc B.Ed 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, सोबत B.Ed आणि समतुल्य डिग्री तुमच्याकडे असेल। त्याचबरोबर CTET किंवा SCET तुम्ही उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे। 38,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। 21 ते 35 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी देखील आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे वॉर्ड बॉय किंवा मॅरेथॉन या पदासाठी। 2 वॅकन्सीज या पदासाठी निघालेले आहे। या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा समतुल्य एक्झाम तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 18 ते 50 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत। त्यासाठीचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, द प्रिन्सिपल सैनिक स्कूल सातारा, 415001 महाराष्ट्र या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत। अर्जासोबत आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशनची सर्टिफिकेटच्या कॉपी या ठिकाणी जोडायच्या आहेत। त्याचबरोबर 30 रुपयाचा पोस्टेज स्टॅम्प देखील आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे। त्याचबरोबर 100 रुपये फीस पेमेंटचा DD तुम्हाला या ठिकाणी सोबत जोडायचा आहे। तुम्ही जर SC/ST कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करण्याची आवश्यकता नाही। 25 एप्रिल 2024 पर्यंत तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत त्या ठिकाणी पाठवू शकता। निवड जी आहे तुमची एक्झामच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी तुमची एक्झाम जी आहे घेतली जाईल। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात एक वेळा आपण व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।